पार्ट गावातलं तकलीफ द्यायचं. माझाटलं मोका पहिलवान व्हायचं तर त्या बापाने त्याला कोल्हापूरला घातलं. गावात वैतागलं म्हणून कोल्हापूरला घातलं. ते कोल्हापूरला अंडे खायचं नसतं पण फोडून नव्हतं खात. टारफाला सगळं अंडे खायचं. ते माझाटलं मोका. ते लागलं कुस्त्या खेळाय. रेवडेव खेळ, फुफुट्याव खेळ. असं करता करता तर एक दिवस हाणली ना कुस्ती आणि ते झालं महाराष्ट्र केसरी. गावातली लोक म्हणले आता याचा सत्कार ठेवा. गावचं नाव एवढं मोठं केलं. आणले नाश्ता पाणी झाला आणि गावातला एक जण म्हणला त्याला बोलू द्या 2 मिनिटं. ते म्हणले येड आहे ते कामावर पाणी घाली अख्ख्या आभार मानून कार्यक्रम संपवा. पण काही ना गाव बिघडवायची सवराट. बोलू द्या बोलू द्या बोलू द्या. बिचाऱ्याने एवढं गावाचं नाव मोठं केलंय. बोलू द्या. तुम्ही काय बस बोलला तर त्याला बोलू द्या. काही लोक अशीच राहिले फक्त खंडीच्या वर्णात मुतायचे. करायचं ठरत ठरत आलं ग्रामपंचायत बिनविरोध करायची. उठलाच कोपऱ्यातून का करायची बा. मुतला खंडीच्या वर्णात दिला बोंग्या करून गेला गावाला. हे राहिलं उभं बोलायला. मग याला सुत नव्हतं याडच होत. तर म्हणलं गावाची तर जिरावली. मला गाव नाव ठेवत होतं म्या गावाची जिरावली. आता एकाची इच्छा आहे गुरुला उलट पालट करायचं. बस लोक म्हणले घ्यायचं क्या. ते गुरुच्या मुळा उठलं. माझाटलं ते सकाळीच गेलं. गुरु म्हणले जय हरी. तर म्हणला जय हरी नाही, कल्याण नाही, भिवडी नाही, उद्या आपली होणार. गुरु म्हणला तू माझाटला मोकार मी गुडघ्यातून गेलो तुम्हाला कोणीकडे भिक्षित होणार. गुरु म्हणले ये उद्या. त्या अख्या रात मांड्या वाजवायचं खोलीत. 2-3 वेळा भांड्याची मांडणी पडली ते लोकांनी. आणि सकाळीच 5-50 याडपट्टा घेऊन आलं. लंगोट लावून गुरु पुढून नुसतं मांड्याच वाढायचं. गुरुला घामाला आपला शेवट आला. आज याच काय बसा आता समोसाळे गडी कुणी सुलतान का आणि टाकीन मारून. गुरु असे उभे राहिले. मग यानं होऊन गुरुला काला कवळी मारायची. ही मांडी वाजत गेलं होऊन गुरुला कवळी मारली. गुरुला एकच डाव टाकला. उलट पालट झालं आणि तोंडात माती गेली. तो उठला गुरुला म्हणला तू सगळ्यात नालायक गुरु आहे मला. तो हा डाव मला का शिकवला नव्हता. गुरु म्हणला तो हा डाव आज वापरायचा होता. या नाही का काय तू. मला माहित होतं तू त्या क्वालिटीचा आहे. तू इथं या जागेवर येणार म्हणजे. रावणानं धनुष्य उचललं. प्रश्न चालू आहे बरं का आपला. आणि रावणानं धनुष्य उचललं तर रावणाच्या अंगावर धनुष्य पडलं. 2-4 बरगड्या रावणाच्या मोठ्या. रावण मेलं बिलं नाही. पण रावणाच्या अंगावरचं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. तेव्हा ते धनुष्य उचललं. माळकरी नीट आहे का बघा. उत्तर तुम्ही द्यायचं आता. माळकरी रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. पण तेच धनुष्य सीता अंगणात घोडा घेऊन खेळत होती. सीता जर अंगणात घोडा घेऊन खेळत होती धनुष्य तर ते धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. तर ती सीता रावणानं उचललीच कशी. माझे टात का गेले. तो कधी बकरू कोणत्या क्वालिटीचं पाहिलंच नाही. लिंबू पिळूनच हाणायचं. तुला का मतदानाचे पैसे वाटायला दिले तो वाचले सुद्धा नाही. मोजताच येईल तुला. देव येतो कोणाला सोडित नाही. आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य झालंय. देव कधी कोणाचं वाईट करत नाही पण कर्माची फळं भोगल्याशिवाय राहत नाही. यादी झाली पुन्हा वळवळ करायची नाही. मला सून अशी कशी काय आली. कोणत्याही स्त्रीला थोरली सून नंगाट येत असते मधली नाही येत. कोणत्याही बी थोरल्या सुनापा सासू दुश्मनच आहे तुमच्या. याच कारण माहितीये का काय माहितीये का. तुम्ही सून होऊन आल्या तेव्हा तुमच्या सासूला मरणाचा त्रास दिला. त्याचा बदला घेण्यासाठी सून तुरली तशी आहे. थोरली सून म्हणजे सासू जिरवण्याचं मशीन. सुटका नाही.
सुटका नाही. स्त्री येते, स्त्री म्हणजे पोरगळपणा नाही. महिला मंडळ, तुमचा असा भ्रम आहे का यांना आम्ही एवढ्यांना जिंकलंय, यांच्या वरणावर जाऊ नका तुम्ही. हे वरून असे दिसते. हा, तुम्हाला बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे का बुवा नवरा म्या ताब्यात घेतला, सासरा म्या ताब्यात घेतला, मी घरात कोणाला खात नाही. ही मंडळी दमानं काम दाखवते, डायरेक्ट अटॅक करीत नाही. कशी करते ऐका. नवीन सून घरात आली ना, नवीन येईन त्याच्या पाया पडते. आपल्याला वाटतं जिजाबाईच आली का नाही वैकुंठ, पदर सरकून देणार नाही, कुंकू भारी लावणार, लवकरच उठणार, घरातला कचरा काढणार, सासूला काहीच करून देत नाही. ती सासू बावळाट, ती भेटन त्याला म्हणते बस. काळजी होती माझ्या पप्प्याची मला, आता नाही. पप्प्याचं काम, पप्प्या मा नशिबान. वस्तू उशिरा मिळाली पण वस्तू मला पप्प्याचीच काळजी होती पण वस्तूला नाव ठेवायला जागा नाही. मला तर ना आता मोकळं झाल्यासारखं वाटत. हिच्या घरात बुकती, तिच्या घरात बुकती, हिच्यापाशी बुकती, तिच्यापाशी बुकती. ती फक्त भावनेच्या आरी निर्णय घेते. तिला विचारलं ना सून कशी काय, 15 रुपया काम झाला. मा पप्प्यावर होते संकट, पण पप्प्या आता वस्तू खास झाला थोडा त्रास. वस्तू नाव ठेवायला जागा नाही. लवकर उठती, घर झाडीती, पाणी भरीती. माझ्या पप्प्याची तर इतकी ठेप, मी तर मोकळी झाली. अगं बाई, हे फक्त नागपंचमी होतच चालत. एकदा तिनं वारुळ पुजलं, आणि पप्प्याची गटारामुषा झाली. पप्प्याची इथे गटारामुषण, तिचं येतं वारुळाचं पूजन. तिनं एकदा नाक पुजला ना, मग ती एकेकाला काम दाखवते. पप्प्याच्या पप्प्याची आई दिंडीतून शिवाजी, पप्प्याचा बाप जेठेकरी, सगळं घरदार नील. आणि हा जो पठ्ठा आहे ना महिला मंडळ, हा बोलत नाही, सगळं बायकोचं सहन करतो. पण कवर माहितीये का, तुम्हाला सून येईपर्यंत, आणि तुम्हाला सून आली तुमच्यावर धावली, मोकळ्या मनानं एवढाच पठ्ठा हसतो बघतो. त्यालाही झालं काय झालं, सुटलो गुलामगिरी. म्या कसे दिवस काढले माझं मला माहिती, आता माझं राज्य. म्हणती सासू म्हणती, सून तुमच्या देखत म्या धावली, शब्द बोलले नाही तुम्ही. तो म्हणला बोलायचं नसतं, हे वसूल करायचं असतं. 31/3चा दिवस आहे हा, 31 मार्च, ऑडिट डे. ऑडिट डे. मी आता निवांत पाहत राहणार, तू अशीच भुकत राहणार. कारण एक काळ तो आम्हाला भुकायला लावलं होतं. आणि मग तिची घरात किंमत कमी झाली, मग ती तोंड जुळी. ती घरात कोणी राहिलं नाही. ज्याच्याशी लगीन केलं तो मुका झालाय. मुका झालाय म्हणजे तो बोलत, आणि जो म्या पैदा केलाय तो तिच्यावर झुळून पाणी पितोय. म्या जगावाच का आला, तो आज जगूच नाही. हाच त्याच्यात नशीब टाकले. तो मोकळ्या मनानं वर जावा, पण तू वरही भांडायला नाव्या बसली तेव्हा निवांत जावा. हो, ज्या पोरानं बायकोच करेल नाही ना, ते कार ते बोलून देत नाही कोणा. ते बायको करू दे, अशी नीट करून टाकली. आता करू दे नाही, मिळू दे. रेंज गेली रे, रेंज. 35-35चे नवरदेव
आहेत काही 35, 15 राहिले मरायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले आगडी तसा. 40 पोरी पाहिल्या एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर हा पहिला मला पाहिला. जन्माला आल्यावर मरावंच लागेल. भोगण्यात फळांची दाते, भोगण्यात फळांची दाते, भोगण्यात फळांची दाते, भोगण्यात फळांची दाते. वाहिला उद्वेग दुःखाचे त्यासाठी आपण आलो. आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, कधीही देवाबद्दल वाईट बोलायचं नाही. मरावंच लागतं. आता कधी मरायचं मरून दाखवतो. बारीक ऐका, आता लिहूनच घ्या. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. नीट ऐका जरा. काही मेलं गाव कोणी म्हणायचं ते वैकुंठवासी बराळू नका काही. 1. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2. शुक्ल पक्ष असावं. 3. उत्तर आयन असावं. 4. मरताना इंद्रिय टवटवीत असावी. 5. शरीराचं तापमान समान असावा. आणि 6. माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. तुम्ही म्हणाले वाचायचं कुठं? अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या ओव्या. असं बोगसगिरी चालत नाही. उद्या तुम्ही म्हणा आता हे मी पोपट्यावानी बोलतो, मरायच्या टायमाला भरमिष्ठ होऊ शकतो, बोंबील मागू शकतो. असं नाही चालत. ते काही माणसं म्हणते तो आषाढी एकादशीच्या दिवशी मिळाला म्हणजे पवित्रच होता, दिंडीतच मिळाला म्हणजे पवित्र होता. अशी बोगसगिरी चालत नाही. 1. दिवसा झालेला असावा. 2. शुक्ल पक्ष असावं. 3. उत्तर आयन असावं. 4. मरताना इंद्रिय टवटवीत असावी. मग एकाने मला कीर्तनात उभं राहून विचारलं, या गोष्टी जर खऱ्या आहेत तर मधीच माणसं मरतात ह्याचं कारण काय? ते ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ आहे. आपल्याला माहिती आहे ना, आपण चोरून लाईट घ्यायले, मग कशाला खोक्यात बोट घालायचं? कशाला इंडो सल्फान पेन आहे हे पेन ते हाताने मरण आहे. कोणी सांगितलं होतं महिला म्हणलं तुम्हाला इरी थोडी टाकाय? बरं काय तुम्हाला तकलीफ आहे? सरकार तुमच्या बाजूनं, गाव तुमच्या बाजूनं, कायदा तुमच्या बाजूनं. तुमच्या इतके सुखाचे दिवस आहे का कोणा? तुम्ही आपलं नुसतं बावळाटवानी बरळत राहायचं, आमच्या अन्याय हो राहिला, आमच्या अन्याय हो राहिला. अन्याय ज्यांच्यावर झाला ते शब्द बोलत. बाई रितमेली का आली पोलीस गाडी, आखा वाडा उचला, सुलत भाऊन मावस भाऊन साडून. ते म्हणले लग्न झालं हेच माहित नाही आम्हाला, तर पडली घर का मारून या.
असं नाही, एक ध्यानात ठेवायचं महाराज, लोकशाहीच्या अधिकारामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र जगण्याचा अधिकार जरी असला तर त्याने धर्म सोडून जगावा हा अर्थ नाही. काही आपलं कशातही पैसे घालत बस. काय झालंय सध्या, पैशाला आलाय ऊत आणि लोकांना भेजा झालाय कमी. आणि ही श्रीमंत जी माणसं आहेत ना महाराज, यांनी पैशाच्या घमेंडीमध्ये गरीब वरपालूनच टाकली. बरं, गरीब इतकं नालायक श्रीमंताच ऐकत येते. बाबा सांगून मिळालं तर ऐकत. आता हे श्रीमंत माणसं पोरींचे लग्न करतात कोटी 1.5 कोटीचे. हे काय 2 एकर उसावून 3 एकर कपाशी करतात. त्याला म्हणा करा बरं 10 एकर कांदे लावून कर बरं पुरीचं लगीन. त्यांच्याकडे पैसे इन्कम आहे, धाबे आहेत, बार आहे, शाळा आहे, पेट्रोल पंप आहे, अंगणवाडी आहेत, बचत गट आहे. तुझ्याकडे काय गाद रे, 3 मशीन 2 ट्रॉल्या तिचे ते हप्ते फेडरायचे राहिले. तू त्यांचं पाहतो. चांगले लोक खाली बसून जेवत होते, या श्रीमंतांना किडा आला, उभ्यानं जेवण आणलं आणि ते वरड नालायक ताटली हातात घेत भात एक ताटलीच घेऊन गेलो, भातच सापडा, त्यानं घरी नेली ताटली. एकाला भात सापडला एकाला भात सापडला तर वरण सापडलं. तेवढ्याने एकानं धाका लावला, भातही सांडला. ते वाईट लागलं म्हणला उडत गेलं नाही. काही करीत बसायचं आपलं. अहो काही झालं तर संस्कृती कुठे पैशाने मिळते का महाराज? लाख तुमच्याकडे पैसा आहे, जेवण खालीच बसून असावं. काय मत आहे तुमचं? गादी टाका ना, लय उता आला तुमच्या पैशाला तर जेवणाला गादी द्या. जिच्यावर बसलं ती गादी घरी नाही, त्याची सोय तरी होईल. हे भंगार भुंगार जेवणार नाही, काही नवीनच आणायचं. त्या पैशाला उत आला आणि किडा आला. तो गुलाबजामू चांगला गोल होता, कोणला मुळ्यात उठलं, गुलाबजामूच लांबावला. काय कोणत्या बापाचं गेलं तर चांगला गोल गुलाबजामू म्हातारी माणसं टपाटपा खात होती. दात असू नाही तर नसू, कोणला किडा आला लांबावला, गुतला म्हातारीच्या नागपुडी मिळालं म्हातारी. गुलाबजामू गोल का बरं हाडवा करायचाच का? बुंदीन गुलाबजामू खायला सेपरेट चांगली का एकत्र? सेपरेट. बुंदीची चव वेगळी, गुलाबजामूची चव. अहो बुंदी पाकाच्या बाहेर आहे, गुलाबजामू पाकात आहे. बुंदी डाळीच्या पिठाची आहे, गुलाबजामू मैद्याचे. कोणला खेडा आला, दोन्ही एकत्र केलं. राजा राणी काय तुझ्या बापाचं गेलं तर बुवा, राजाला राणी चिटवायला चाललं काय होत? राजा एवढा राजा राणी, राजाला कळलं सुद्धा नाही आपल्याला राणी कवाची टाकली का काय झालं. बावळ्याचा बाजार हातानं सटे मरावं लागणारच आहे. फायनल झालंय, कधी मरायचं ठरलं आपलं. आता हे मधले जे मरण आहे ना, कर्माची मरण आहे महाराज. शेती उत्पन्न वाढावं म्हणून आपण केमिकलचा वापर केला, पॅरासाइड वापरले. परिणाम असा झाला, उत्पादन वाढलं पण त्यामधले व्हिटॅमिन्स कमी झाले. उत्पन्न वाढलं पण त्या उत्पन्नामुळे त्या पिकामध्ये राहणारे व्हिटॅमिन कमी झाले. व्हिटॅमिन कमी झाल्यामुळं अन्नाचं उत्पादन वाढलं, त्या प्रमाणात रोगाचा विकार वाढला. डोंगराळ भागामध्ये शेतकरी फक्त बाजरी पेरायचा, खत टाकायचं, शेणखत पहिलं. ती बाजरी काढली तरी सुंदरच दिसत होती आणि भाकर खाली तर वास येत होता बनवताना. आज आपण सगळे दूध हायब्रिड. माणसांचे मेंदू भरमिष्ट व्हायचं कारण काय? देशीवर जर मेथीवर जर देशी फवारली तर मेथी महिन्यात येते. मेथी ना मेथी टाका, अशी 3 पानं येऊ द्या तिला इतकी, आणि फक्त देशी फवारायची. आणि ती मेथी सप्त्याच्या पंक्तीला दिली. आणि ती आम्ही लिंबू पिळून खाली. आता काय करता? तरी लोक म्हणले अन्नदाता सुखी भव. नाही महाराज, तुम्हाला एक ध्यानात ठेवा महाराज,
कोणी माना नाही तर नका मानू. सेंद्रिय शेतीशिवाय कृत्रिम प्रक्रियेशिवाय आत्ताची शेती योग्य नाही. काय मध्ये तुझं गावरान गाईचं 1 लिटर दूध आणि जर्सीचं 10 लिटर दूध सारखंच. कोणता पैलवान जर्सीचं दूध पिऊन कुस्ती जिंकून आला त्याला म्हणा बोटवर कर, मी सत्कार करतो तो. असं चालतं का? नैसर्गिक ते नैसर्गिक. आता तुम्ही काही करायला लागले त्याला काय किंमत आहे? पैशाला उतारला म्हणजे आपलं काही करायचं. पूर्वी चांगले तांदूळ हातात देत होते लोक, फिकीत होते. काय पैशाला उतारला पुढे केला. तांदळाचे पिशवे येतात घ्या. पिशवीतच का घालायचे तांदूळ? तुम्ही फेकणार कशा नाही शेवटी हातात, आणि मोकळे कशा करणार तुम्ही? मग पहिले कशा देत होते तुम्ही? मग पिशवीतच का घालायचे? मग लोकांनी पिशवे फेकायला सुरुवात केली. लोक वैतागले लफड्याचं लग्न. लोक म्हणले मरू द्या चाकली 1.25 लाखाची. नाही तर आता फेकायचं वगैरे काही राहिलं नाही, पण फक्त गाव नाव ठेवलंय म्हणून काय. ए आता मरायचं कसं? मरून दाखवतो, मरून दाखवतो. स्वर्गात सुद्धा नेऊन घालतो. याची ताकद कमी झाली, याची ताकद कमी झाली, शरीराची ताकद कमी झाली. म्हातारं खाटा उताना पडलं, नुसतं पाहतो. म्हातारं खातबीत नाही काय. भेटायला येणारे आले. आता जवळजवळ शेवटची स्टेप आली. त्याच्यात आपल्याला बुद्धी कमी, यालाही हुशार तज्ञचे त्या. भेटायला गेले का एक बाई, तो म्हातारा बोलत नाही बरं का, नुसता पाहतो. कसा? एक म्हातारी गेली, पायाला हात लावला. तज्ञ होती ती. गार पडला. आता जवळजवळ दुसरी तीच सवत होती. नाक पाहते, कल्ला नाकाचा शेंडा. तिसरी वल्ली नाक पाहू नका, पाय पाहू नका. आता म्हातारा तंद्रीत तंद्रीत. त्याच्या जेवढ्या कागदांवर सह्या घ्यायच्या तेवढ्या घेऊन तो. आणि मग त्या म्हाताऱ्याला आयुष्यभर केलेली कर्म त्याच्या डोळ्यापुढे येतात. आणि त्याच वेळेस त्याला जी गोष्ट आवडते ती वासना तयार होते. आणि वासना तयार झाली का ती लगेच यमाला फोन करते. यम येतो आणि 21,600 वेळा होणारा श्वासवास बंद झाला की प्रेताच्या तोंडात नागपूर कापूस घातला. मेला माणूस. मेला ना, पाहता काय आता माणूस मेला, पण शिल्लक काय राहिला आता? प्रेत. आणि माणसं कशाजवळ राहतात? प्रेताजवळ. प्रेतामधलं काहीच राहिलं नाही. मग टाळकऱ्यांना, माळकऱ्यांना, पखवाद्यांना प्रश्न, माणसाचा मरताने जीव जातो का? दोन मिनिटं वेळ घ्या. बांबावल्या भ्यानं उत्तर देत नका जाऊ. माणसाचा जीव कधीही जात नाही. माणसाचा जीव वासनेनुसार ट्रान्सफर होतो. माझ्या अंगातला शर्ट मी जुना झाला म्हणून बदलावला, शरीर बदलावलं नाही, शर्ट बदलावला. वासना जशी होती तसा पुनर्जन्म झाला. आता स्वर्गात गेल्यावर काय होतं मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलेलो नसल्यामुळं जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? पण आता तोपर्यंत सांगता येणार ना.
पण इथपर्यंतचा भाग बाकी कालही सत्य, आजही सत्य, उद्याही सत्य. आता सगळे राजकारणी लोक, पुढारी बिडारी सगळे लोक ऐका, अंगणवाडीच्या बाया बिया, बचत गटाच्या बाया, तंटामुक्ती अध्यक्ष विध्यक्ष, पाया पडतो. इथून पुढे माणूस मेल्यानंतर त्याला तुम्ही नदीवर जाळता तर त्याची राख नदीत टाकू नका. पाया पडतो तुमच्या. नद्या स्वच्छ ठेवा, नद्या स्वच्छ ठेवा, नद्या स्वच्छ ठेवा. ती राख गोणीत घाला, घरी आणा आणि आई वडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा. ही भावपूर्ण श्रद्धांजली. श्रद्धांजलीला नदीवर भाषण करीत बसू नका. लोक लावितात खालून घोडे, तुम्ही वरून देतात श्रद्धांजल्या. बंद करा. पहिली गोष्ट, प्रत्येक माणसानं नदी स्वच्छ ठेवायला शिका. नदी ही माता आहे. निसर्ग कोपला त्याला हे कारण नाहीत. आषाढ संपत आलाय, निमा झाला, बुरबुर येईन बुरबुर. हा उगाच आपलं काही चालत नाही. ते पहिली गोष्ट थोडं वाईट आहे कानाला, पण खरं आहे. प्रत्येक व्यक्तीनं वडिलांची राख, आईची राख घरी आणा. तो खड्डा घ्या, त्याच्यात झाडं लावा. आणि पहिल्या वर्ष श्राद्धापर्यंत त्या झाडाला पाणी घाला. बापाची सावली झाडाची सावली सारखीच राहील. आणि 1 वर्षानंतर तुम्हाला झाडाला पाणी घाला